विपुल आला मैदानामध्ये, तसंच बक्षीस देखील त्याच्या समोर आलेले आहे. विपुल भोईरने याने जर वैयक्तिक 50 धावा जर ठोकल्या तर मितेश म्हात्रे याच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये. आदेश तांडेल पुन्हा एकदा. विपुल भोईर याने चेंडू पहिला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं, तिथे चेंडू अडवला जातोय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावेने खातं मारा करेल. चौका षटकांची आतिषबाजी करावी लागेल विपुल. आणि हा चेंडू उंचावर मारेल चेंडू, आणि चेंडू जातोय सरळ लॉंगांच्या डोक्याच्या वरनं. बिग 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 आणि मोठा फटका विपुलाच्या बॅटमधनं. षटकार. अशी षटकार चौकांची आतिषबाजी करावी लागेल विपुल याला. स्वतः कर्णधार याच्या हातामध्ये ही जिम्मेदारी असेल. धावा मात्र 6 वाढल्या. अक्षय तांडेल होता तिथं, मोनिशाचा भाऊ. झेल सुटला त्याच्या हातातून. आम्हाला दिसतो अक्षय तांडेल एवढं लांबून. 300 रुपयाचा केक होता आता तुझ्या लॉलीपॉप. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू, आणि पुन्हा एकदा बिग हिट, आणि पुन्हा एकदा षटकार. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी विपुल भोईर याची गरज असेल संघाला. याची जर बॅट तापली तर नक्कीच संघाला जर किती धावा असल्या तरी तो काढून देऊ शकतो. म्हणून मितेश म्हात्रे यांनी त्याला बक्षीस देखील ठेवले आहे. वैयक्तिक 50 धावा केल्या तर आदेशाचे विपुल भोईर हॅट्रिक साधतो की नाही. आणि हा चेंडू ब्लॉकवर मध्ये होता, चेंडूला ढकलून दिला. लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. हर्षल याचा पहिला चेंडू असेल. विपुल भोईर याला चेंडू टाकतोय. शॉर्टपिच चेंडू होता, आणि चेंडू प्रहार केला, आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं. आणि हा षटकार. विपुल याच्या बॅटमधून हा षटकार, तिसरा षटकार पाहायला मिळतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी विपुल याची बॅट तापलेली आहे. याच्या जर चेंडू रडारमध्ये आला तर तो नक्कीच सीमारेषा पार करेल. तिसरा षटकार अद्यापपर्यंत पाहायला मिळालाय विपुल याच्या बॅटमधनं. मितेश म्हात्रे दगदग करतोय असं आम्हाला समजतंय. आणि पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा हा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. धावा झाल्या त्या 42. आता मात्र संधी असे पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक साठी. रणनीती करावी लागेल या दोन्ही खेळाडूसाठी. बघूया हॅट्रिकची संधी विपुल साठी. पुन्हा एकदा षटकार होतोय की नाही, आणि हा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक विपुलाच्या बॅटमधून आली आहे. आणि त्याचं नाव इथं कोरलं जाईल, कारण की षटकार हॅट्रिकसाठी सचिन दादा तांडेल याच्याकडनं रोख रक्कम 1,500 रुपये इथं आम्हाला ठेवले आहेत. विपुल भोईरचं नाव चढलं गेलं या षटकाच्या हॅट्रिक मध्ये. पुन्हा एकदा 3 चेंडू ओनर. हा चेंडू सुरेश चेंडू होता. चेंडूला फक्त थांबवला, दिशा दिली, आणि चेंडू गेला. 12 मध्ये 20 असताना हा चेंडू टोलवतोय, जातो आदेशाच्या डोक्याच्या वरनं. 1 बाउन्स, सीमारेषा पार, आणि हा येतोय तो विपुलाच्या बॅटमधून. चौकार. वैयक्तिक खेळतोय 38, सांघिक झाल्या त्या 67. म्हणजे समीकरण असं झालं मित्रांनो, येणारे चेंडू असतील 11, आणि धाव्या हव्यात त्या फक्त 16. 11 मध्ये 16, वैयक्तिक 38. 50 धावा ठोकल्या तर रोख रक्कम 5,000. 2 षटकार आणि हा षटकार आलेला आहे मित्रांनो. वैयक्तिक पोहोचला विपुल भोईर 44. मितेश म्हात्रे 5,000 रुपये तयार ठेवायचे आहेत. ISPL ची मॅच असते बघा, नक्कीच नौका होता 12 वाजता. धावा झाल्या 44 वैयक्तिक, आणि मित्रांनो धावा झाल्या त्या सांघिक. आणि हा विपुल याच्या बॅटमधून येतोय षटकार, आणि विपुल हा ठरतो हा या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू वैयक्तिक धावा करतोय. तो 50 वैयक्तिक 50 ठोकतोय. संघाला एके हाती विजयीच्या रस्त्यावर नेताना सारे संघाला मितेश म्हात्रे याच्याकडे रोख रक्कम 5,000 रुपये जमा झाले तिथं, आणि संघाला धावा झाला त्या 79. 4 धावेची गरज फक्त.
आणि हा चेंडू ब्लॉकमध्ये सगळं खेळून करायला जातोय. आदेश तांडेल मात्र काय धावत नाही. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनं वैयक्तिक झाल्या 52 आणि संघा धाव झाल्या 81. फक्त 2 धावेची गरज मित्रांनो. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. म्हणजे कसं काय खेळ पळतो मित्रांनो बघूया. एवढं भलं मोठं आव्हान. अजूनही 5 षटक पूर्ण होत नाही. 4थ्या षटकामध्ये मोठं गेम पूर्ण होईल आणि गेम पूर्ण झाले आणि आयवा झेल साठी बक्षीस आहे इथं. आणि एक हाती गेम पलटून दिला तो स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू सायरन संघाचा विपुल भोईर यानं. आणि विपुल भोईर याने वैयक्तिक धावा केल्या 58 आणि संघाला एक हाती 4 षटकामध्ये तब्बल 86 धावा ठोकल्या. 83 धावेचं आव्हान असताना आणि वैयक्तिक पोचला 58 नाबाद राहिला आणि संघाला जिवंत ठेवलं या स्पर्धेमध्ये. आणि या सामन्यातील नो डाऊट मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय विपुल भोईर, द आयकॉन प्लेअर सायरन्स 2020 युनाइट संघाचा विपुल भोईर. कॅमेरामॅन साईडला 5,000 द्यायचे. बबन दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 1000 रुपये त्याला जमा झाला तिथं. आणि मी विपुल भोईर जायचं नाही कुठे. विपुल भोईर